श्री संत गजानन महाराज चरित्र अध्याय 14. बंडोपंत नावाचा एक ब्राह्मण मेहकर तालुक्यातील एका खेडेगावात राहत असे. तो सदाचार संपन्न होता. आल्या गेल्याचा तो आदर सत्कार करी. पुढे त्याची परिस्थिती खालावली. घर घाण पडलं. कर्जबाजारी झाला. सावकाराचं कर्ज फिटेना. बायको टोचून बोलत असे. प्रपंचाला तो कंटाळून गेला. जीव नकोसा झाला. घटकेत कुठेतरी निघून जावं असा विचार मनात येई. अखेर तो घराच्या बाहेर पडला. गाडीचं तिकीट घेण्याकरिता स्टेशनवर गेला. तिथे त्याला एक म्हातारा ब्राह्मण भेटला. तो म्हणाला, हरिद्वारचे तिकीट कशाला काढतोस? अगोदर संतांचं दर्शन घे. शेगावला जा. तिथे संत गजानन महाराज आहेत. ते महान संत आहेत. त्यांचं दर्शन अगोदर घे व मग वाटल्यास हरिद्वारला जा. बंडू तात्याला वाटलं, हा मनुष्य कोण असावा? त्याचा तर्क चालेना. तो शेगावला गेला. महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज हसले व म्हणाले, तू प्राण द्यायला का निघालास? हिमालयात कशाला जातो? तू हताश होण्याचं काहीच कारण नाही. परत घरी जा. अविचार सोड. तुला स्टेशनवर जो ब्राह्मण भेटला त्याला तू ओळखलंस का? तुझ्या मळ्यात म्हसोबा आहे. तिथे बाबळीचे झाड आहे. झाडाजवळ पूर्व दिशेला खोदून पहा. हे काम तू स्वतः रात्री 2 प्रहराला कर. ते 3 फुटांवर तुला धन सापडेल. त्यातून सावकाराचं देणं फेड. संसार सुखानं कर. इतकं ऐकल्यावर बंडू तात्यास आनंद झाला. तो आपल्या गावी खेड्यास गेला. रात्री मळ्यात जाऊन बाभळीखाली त्याने खोदले. 3 फुटांवर त्याच द्रव्याने भरलेली तांब्याची घागर सापडली. त्या घागरीत सोन्याच्या मोहरा होत्या. ते धन पाहून गजानन महाराजांचं नाव घेऊन तो नाचू लागला. घरी आला. सर्वांचं देणं फेडलं. मळा सावकाराकडे होता. तो सोडविला. त्याचे दुःखाचे दिवस सरले. शेगावी येऊन दानधर्म केला. गजानन महाराज त्याला म्हणाले, तू भगवंताची सेवा कर. त्यास कधीच विसरू नकोस. महाराजांना वंदन करून तो आपल्या गावी परत गेला. सोमवतीचा पर्वकाळ आला होता. शेगावची काही मंडळी नर्मदेचे स्नान करण्याकरिता जाणार होती. मार्तंड पाटील, बंकटलाल अगरवाल, मारुती, चंद्रभान, बजरंगलाल ही मंडळी सामान बांधून तयार झाली. बंकटलाल म्हणाला, आपण ओंकारेश्वरला जाणार आहोत, तर महाराजांनाही आपल्या सोबत घेऊन जाऊ. असा विचार ठरला. चौघे मठात आले. महाराजांना भेटले. आम्हाला नर्मदेचे स्नान घडवा. ओंकारेश्वराचे दर्शन करवा. महाराज म्हणाले, नर्मदा इथेच आहे. मला नेण्याचं काहीच कारण नाही. सर्वांनी हट्टच धरला. आम्ही तुमच्या वाचून जाणार नाही. त्यांचा हट्ट पाहून महाराज जाण्यास तयार झाले. पण त्यांनी त्या मंडळींना सूचना दिली, मी येईल, पण विपरीत काही घडल्यास मात्र मला दोष देऊ नका. ओंकारेश्वराला महाराजांसोबत शेगावची मंडळी गेली. नर्मदेचा घाट स्त्री पुरुषांनी फुलून गेला होता. ओंकारेश्वराच्या दर्शनास नावेतून जाण्याचा बेत ठरला. खेडी घाटाची नाव ठरली. सर्व मंडळी महाराजांसोबत नावेत बसली. नाव नर्मदेच्या बरोबर मधोमध गेली आणि ती खडकावर आदळली. खालची फळी फुटली व पाणी नावीत शिरू लागले. नावाडी घाबरले. त्यांनी नर्मदेत उड्या घेतल्या. महाराज मात्र शांत बसलेले होते. मारुती, बजरंग, मार्तंड पार घाबरून गेले. बंकटलालची छाती तर धडधड करू लागली. महाराजांना चौघेही विनवू लागले, आमचे प्राण वाचवा. नावाडी नाव लोटत होते. अर्धी नाव पाण्याने भरली होती. लोक ओरडू लागले, नाव बुडणार. 5ही माणसं बुडून मरणार. महाराज सर्वांना म्हणाले, घाबरू नका. नर्मदा तुम्हाला बुडू देणार नाही. महाराजांनी नर्मदेची प्रार्थना केली. सर्वांनी हात जोडले. नर्मदा प्रकट झाली. नावेतील पाणी कमी झालं. नर्मदा कोळिनीच्या रूपानं नाव ढकलू लागली. नाव सुखरूप पैलतीरावर पोहोचली. नावेचं छिद्र सर्वांनी पाहिलं आणि आश्चर्य वाटलं. या बाईने आमचे प्राण वाचवले. सर्वांनी डोळे भरून त्या बाईस पाहिले. त्या बाईनं, तुम्ही कुठे असता असं विचारलं. त्या मंडळींनी त्या बाईस विचारलं, तुम्ही कोण? ती बाई म्हणाली, मी ओंकार कोळ्याची कन्या आहे. माझं नाव नर्मदा. महाराजांना तिनं वंदन केलं आणि क्षणात गुप्त झाली. सर्वांना खूप आनंद झाला. गजानन महाराजांचा अधिकार सर्वांना कळला. महाराज मंडळींना घेऊन आले. तिचा जय जयकार करा. सर्वांनी जय जयकार केला. हर नर्मदे हर. आणि सर्वजण शेगावी परत आले. गावातील मंडळींना घडला प्रकार सांगू लागले. सदाशिव रंगनाथ वानवळे हे गृहस्थ एकदा शेगावला आले. ते त्रिकुटच्या भावनाथ महाराजांचे शिष्य होते. भावनाथ महाराजांना योगविद्या अवगत होती.
सदाशिवराव शेगावला आले तेव्हा गजानन महाराज भोजनास बसले होते. सदाशिवरावांना पाहून गजानन महाराजांना माधवनाथाची आठवण झाली. गजानन महाराज मोठ्याने म्हणाले, अरे नाथांच्या शिष्यास माझ्या पुढे आणून बसवा. त्यांचे गुरु आत्ताच माझ्यासोबत जेवून गेले. थोडा वेळ अगोदर जर इथे आले असते तर त्यांना इथे गुरुचे दर्शन झाले असते. वानवळे यांना महाराजांनी छातीस लावले व म्हणाले, त्याचा विडा राहिला तो त्यांना द्या. वानवळ्यांनी विडा घेतला, परत गावी निघून गेले. माधवनाथ महाराजांना विडा दिला, तो त्यांनी सेवन केला. ते म्हणाले, बरे झाले विडा आणला, मी तो विसरलो होतो. गजानन महाराजांनी जेवताना माझी आठवण केली होती, हीच ती भेट. आजच्या अध्यायाचे पुष्प श्री संत गजानन महाराजांच्या चरणी अर्पण करून आजचा अध्याय संपवते. या आणि अशाच अनेक लीला आपण पुढील येणाऱ्या अध्यायामध्ये बघणार आहोत, ऐकणार आहोत. आणि जर तुम्ही मागील अध्याय जरी ऐकले नसतील तर जरूर ऐका. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सर्व अध्यायांची लिंक देत आहे, तेव्हा सर्व अध्यायाचे श्रवण जरूर करा. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री संत गजानन महाराज की जय लिहायला विसरू नका. गणगण गणात बोते.